राहुल गांधींची सभा पाहून मोदी फडणवीसच काय अख्ख्या भाजपला धक्का बसलाय. करोडो विद्यार्थी राहुल गांधींच्या सभेला. पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोदी मीडिया चॅनलवरती ही बातमी दाखवली गेली नाही. ही सभा काही कोणत्या पक्षाची नव्हती. ही सभा होती भारतातील तरुण पिढी आणि त्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी या संदर्भात. या सभेला एवढी मोठी गर्दी होती, विद्यार्थ्यांना जागा देखील नव्हती. गेटच्या बाहेर विद्यार्थी उभा राहिले होते. या सभेमध्ये नेमकं काय घडलंय, राहुल गांधी आणि तरुणांमध्ये काय बोलणं झालं, ते आपण पाहणारच आहोत. पण एक गोष्ट समजली नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा भरली तरी देखील गोदी मीडिया चॅनलला ही बातमी का दाखवली नाही. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, नेमकं तिथे काय घडलंय आणि कुठे होती ही सभा. ही सभा होती राजस्थानच्या कोटा शहरामध्ये, जे भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेचं केंद्र मानलं जातं. दरवर्षी तिथे लाखो विद्यार्थी नीट असो, UPSC असो, IIT असो, या सर्व परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी तिथे येत असतात. राहुल गांधी स्टेजवरती येताच त्यांनी स्पष्ट केलं, ही सभा कोणत्याही पक्षाशी निगडीत नाही, ना भाजपच्या ना काँग्रेसच्या. ही सभा फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे, देशातील तरुणांसाठी आहे आणि त्यांच्या स्वप्नांसाठी आहे. त्यामुळे या सभेचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. एवढं बोलून देखील त्यांची बातमी गोदी मीडिया चॅनलवरती दाखवली जात नाही. राहुल गांधी म्हणाले, देशातील तरुण हा भारताचं भविष्य आहे. आपण आज अनेक समस्यांमध्ये अडकलेलो आहोत. त्यामध्ये विद्यार्थी देखील आहेत, तरुण वर्ग देखील आहे. शिक्षण व्यवस्था, परीक्षा, स्पर्धा परीक्षा, कर्ज, मानसिक ताण आणि बेरोजगारी या सर्वांच्या दबावाखाली आजचा तरुण जगतोय. त्यामुळं त्या विषयावरती चर्चा होणं गरजेचं आहे. आता इथे राहुल गांधींनी खूप महत्त्वाचा विषय मांडलाय. ते म्हणाले, आपल्या तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये नेहमी आपल्याला 5 स्वप्न दाखवले जातात. ते 5 स्वप्न म्हणजे आपल्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, IAS अधिकारी व्हायचंय किंवा सैन्य दलात जायचंय. राहुल गांधी म्हणतात, देशातील तरुणांना फक्त हीच 5 स्वप्न का दाखवली जातात, त्या व्यतिरिक्त कशामध्येही करिअर नाहीये का. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी कोणत्याही पक्षावरती टीका केली नाही. ते म्हणाले, प्रत्येक देशाच्या सरकारवरती डिपेंड असतो, आपण तरुणांना काय स्वप्न दाखवतोय, तरुणांसाठी कोणतं क्षेत्र चांगलं आहे हे आपण त्यांना दाखवून देतो आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा लागतो. या सभेमध्ये राहुल गांधींनी भारत जोडो यात्राचा देखील उल्लेख केला. ते विद्यार्थ्यांसमोर, तरुणांसमोर म्हणाले, मी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत गेलो. या दरम्यान मला लाखो विद्यार्थी भेटले. मी प्रत्येकाला विचारलं, तुझं स्वप्न काय आहे. किलोमीटर रास्ते में आप जैसे लाखों युवाओं से मैं मिला, हजारों युवाओं से मेरी बात हुई, डिस्कशन हुआ और मेरा एक ही सवाल होता था, आप क्या करना चाहते हो. मुझे 5 जवाब मिलते थे, छठा जवाब नहीं मिलता था. इंजीनियर, डॉक्टर, लॉयर, IAS or then forces. These are the 5 answers I used to get. So the first question that came in my mind, मेरे दिमाग में पहला सवाल उठा कि देश के युवा देश के भविष्य होते हैं. हमारा एजुकेशन सिस्टम हमारे युवाओं को सिर्फ 5 ऑप्शंस क्यों देता है. राहुल गांधींनी एकाच वयातील 5 विद्यार्थ्यांना स्टेजवरती बोलवलं. त्यांना प्रत्येकाला विचारलं, तुम्ही सध्या काय करतायत. कोणी सांगितलं, मी डॉक्टरची तयारी करतोय, कोणी म्हटलं मी इंजिनिअरिंगची तयारी करतोय, तर कोणी म्हटलं मी IIT मध्ये जाण्याची तयारी करत आहे. पण मुलांनी जे उत्तरं दिलं ती आपल्या घरच्यांनी दाखवलेली स्वप्न होती. घरच्यांच्या म्हणण्यानुसार मुलांनी त्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्यावरती राहुल गांधींनी मुलांना विचारलं, जर तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे क्षेत्र निवडायचं असतं तर तुम्ही काय निवडलं असतं. त्यावेळेस मात्र उत्तरं वेगळी होती. जे विद्यार्थी 5 मिनिटं अगोदर म्हणाले, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय किंवा IIT मध्ये प्रवेश करायचा, तेच विद्यार्थी आता म्हणतायत, जर आपल्याला स्वतःच्या मर्जीने क्षेत्र निवडायचं असतं तर मी अभिनेता झालो असतो. कोणी म्हटलं मी लेखिका झाले असते, तर कोणी म्हटलं मी पायलट झाला असतो. त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी मुलांना विचारलं, विद्यार्थ्यांना विचारलं, तुमच्यापैकी किती जणांना पायलट होण्याची इच्छा आहे. पण त्यामधील एकाही मुलांनी हात वर केला नाही. त्यावेळेस राहुल गांधींनी त्या मुलांना हेलिकॉप्टरमधून एक चक्कर मारण्याची विनंती केली. त्या विद्यार्थ्यांनी एकदम आनंदाने चक्कर मारली. हेलिकॉप्टरमधून चक्कर मारून झाल्यानंतर राहुल गांधींनी पुन्हा त्या मुलांना विचारलं, तुमच्यापैकी किती लोकांना पायलट होण्याची इच्छा आहे. त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचं उत्तर वेगळं होतं.
कारण की ते सर्वजण म्हणाले आम्हाला पायलट व्हायचं आहे. यावरती राहुल गांधी म्हणाले हीच आपल्या शिक्षण व्यवस्थेमधील सर्वात मोठी कमतरता आहे. आपण मुलांना नवीन शक्यता दाखवत नाही, नवीन क्षेत्र दाखवत नाही, तरुणांच्या कल्पनाशक्तीला वाव देत नाही, त्यांचे स्वप्न आपण मर्यादित ठेवतो. त्यानंतर त्यांनी शिक्षण व्यवस्थेमधील दुसरा प्रश्न उपस्थित केला. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था कमकुवत का झाली? सरकारी शाळा आणि सरकारी शिक्षण संस्थेची परिस्थिती का बिघडली? खाजगी शाळा इतक्या महाग का झाल्यात? या संदर्भामध्ये त्यांनी आकांक्षा नावाच्या मुलीचा उल्लेख केला. आकांक्षा जी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होती, पण ती आता या जगात नाहीये. तिने आपलं जीवन संपवलं. जीवन संपवण्या अगोदर तिने एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या शेवटी ओळ वाचताना राहुल गांधी भावुक झाले. सॉरी मम्मी पापा, सर्व काही बर्बाद झालंय. यावरती राहुल गांधी म्हणाले त्यामध्ये आकांक्षेची चुकी नव्हती, तिच्या आई वडिलांची देखील चुकी नव्हती. चूक होती ती व्यवस्थेची. अशी शिक्षण व्यवस्था जी विद्यार्थ्यांवरती प्रचंड मानसिक दबाव टाकते. खरं तर शिक्षण व्यवस्था अशी असायला हवी, विद्यार्थ्यांवरती कोणताही मानसिक दबाव येता कामा नये. कोणत्याही विद्यार्थ्याला आपलं जीवन संपवावंसं वाटेल अशी परिस्थिती निर्माण म्हणजे हे पक्ष शिक्षण व्यवस्थेचंच नाही, संपूर्ण समाजाचं अपयश आहे. शिक्षण व्यवस्थेचं उद्दिष्ट काय असतं? विद्यार्थ्यांना घडवणं असतं, त्यांना तोडणं नाही, त्यांना जगण्याची इच्छा निर्माण करणं असतं. नहीं, आपने ये चिट्ठी देखी है या नहीं देखी है? देखिए आपने ये चिट्ठी? ये आकांक्षा ने ये चिट्ठी अपने माता पिता को लिखी. आकांक्षा आज हमारे साथ नहीं है. आकांक्षा ने सुसाइड किया. मगर ये 15 सेकंड आप इस चिट्ठी को अच्छी तरह पढ़िए. ये आकांक्षा डॉक्टर बनना चाहती थी. इनके पिता से कुछ दिन पहले मेरी बात हुई. पैरालाइज्ड हैं, कर्ज लिया. आकांक्षा का नीट का पेपर लीक हुआ और आकांक्षा कहती है, लास्ट लाइन मैं आपके लिए पढ़ूंगा. सॉरी मम्मी पापा, मैंने सब बर्बाद कर दिया आप दोनों का. मैंने सब बर्बाद कर दिया आप दोनों का. सच्चाई ये है कि ये आकांक्षा की गलती नहीं थी. ये आकांक्षा के माता पिता की गलती नहीं थी. ये एजुकेशन सिस्टम की गलती थी. गाइस चूज नीट. सर जो नीट है, डॉक्टर, सबसे पहली बात तो डॉक्टर एक बहुत बड़ा टर्म है. किसी भी मतलब जैसे अभी कोई बीमार हो गया तो किसी भी एक बंदे की लाइफ हमारे हाथ में होती है. मतलब अभी तो मैं नीट के लिए तैयारी कर रहा हूँ, तो जैसे नीट का पेपर लीक हुआ तो पूरी होप टूट गई है. डॉक्टर बनने के लिए आदमी, कोई भी व्यक्ति इतना मेहनत करेगा, 2-2, 3-3 साल मेहनत करेगा, फिर पेपर देगा वो, और फिर उसको बता दिया जाता है कि तुम्हारा पेपर लीक हो गया और फिर तुम्हें वापस पेपर देना है. तो होप टूट गई. तो आपके अंदर जो भावना थी, आपके अंदर जो भावना थी, लोगों की मदद करने की भावना थी, आप क्यों कर रही हैं? मैं तो जेई कर रही हूँ. हाँ. इंजीनियर. तो इंजीनियरिंग तो मैं सिर्फ इसलिए कर रही हूँ कि अच्छा मेरे को एक्सपोजर मिले कॉलेज में जाके. जैसे कि हायर कॉलेजेस है, आईआईटी बॉम्बे हो गया, आईआईटी दिल्ली हो गया, तो वो काफ़ी अच्छे कॉलेजेस हैं जिसमें आगे जाके हमें इंजीनियरिंग में नहीं, बाकी और चीज़ों में भी बहुत सारी अपॉर्चुनिटीज़ मिलती है. तो मेनली तो मैं अभी एक्सपोजर के लिए कर रही हूँ. और आपका? Sir, actually, I have always been interested. I'm a very social person, so I think UPSC would genuinely help me engage in society and make policies and decisions. And you? सर हम लोगों को बचपन से सिखा ही यही दिया जाता है कि आपको बड़े होकर डॉक्टर, इंजीनियर ये सब बनना है. तो एक मन से बचपन से ही वो सपना बन जाता है कि डॉक्टर बनना ही. मगर अगर आप सब कुछ बिल्कुल फ्री छोड़ दिया होता और असलियत में आप क्या करना चाहते हो, तो फिर क्या जवाब मिलता? सर मेरे को डांसिंग में बहुत शौक था. आपको डांसिंग में शौक है. आपको? सर हमको डॉक्टर ही बनना था. मेरे जो अंकल थे वो हार्ट अटैक से डेथ कर गए थे 2019 में. तो इसी लिए मैं मतलब अर्जेंट मतलब वो उन्हें नहीं मिला, तो इसी की वजह से वो डेथ कर गए. तो बस इसी के कारण मैं डॉक्टर बनना चाहता हूँ. और आप?
अगर आपको पूरी फ्रीडम दिया गया तो क्या करोगे आप? सर नीट ही करोगे, डॉक्टर ही बनोगे? सबसे पहली बात तो ये कि जैसे कि मैं कुछ पढ़ रहा था तो मुझे पता चला कि सिर्फ 5 चीज़ें, 5 प्रोफेशंस जो लोग बस देखे देखी फॉलो कर रहे हैं: डॉक्टर, लॉ, इंजीनियरिंग और मैं भूल गया थोड़ा सा, सॉरी सर। रिलैक्स। तो अब कोई लोग खुद से पीछे करता है, मतलब ऑप्शंस नहीं है। सबसे पहली बात, मेन बात ये है। तो अगर आप नीट की तैयारी कर रहे हो, हाँ, अप्रोक्सीमेटली कितना पैसा लगता है बिगिनिंग टू एंड? बिगनिंग टू एंड, अगर आपको ऑफलाइन अच्छी कोचिंग में तैयारी करनी है, अगर आप 11 से आ रहे हो, मिनिमम 3 लाख रुपए तो कोचिंग फीस है 2 साल की। फिर उसके अलावा हॉस्टल फीस 10,000 रुपये मिनिमम मंथली, रूम मतलब जिसमें खाना वाना सब आ गया। फिर उसके बाद पर्सनल एक्सपेंसेस भी रहते हैं तो 2-3 हज़ार वो, तो मोटा आप मानिए 1,20,000 हॉस्टल की फ़ीस हो गई, 1.5 लाख अपना 1 साल की कोचिंग की फ़ीस हो गई, और 15-20 हज़ार एक्सपेंस भी हो जाते हैं बच्चों के, जैसे बाहर रहते हैं कभी कुछ खा लिया, तो आप मानिए 4 लाख 4 लाख। एवरीबडी अग्रीज? यस सर। अप्रोक्सीमेटली 4 लाख? यस सर। 4 लाख। नाउ आपके फैमिलीज ने लोन लिया है? कितना लोन लिया है? 2 लाख। 2 लाख। पापा क्या करते हैं? फार्मर हैं। किसान है। 2 लाख का लोन लेना आपके लिए आसान था, फैमिली के लिए आसान था? आसान तो मिडिल क्लास के लिए नहीं रहता है, मगर एफोर्ड करना ही पड़ता है, कंपलसरी है, कंपलसरी है। अगर लोन नहीं लेंगे तो आगे सिस्टम में नहीं जा सकते। आपकी फैमिली ने लोन लिया? सर लोन तो नहीं लिया था, लेकिन अगर हम गवर्नमेंट एग्जाम जैसे नीट प्रिपरेशन की तैयारी प्रिपेयर कर रहे हैं, और अगर हमारा नहीं क्लियर हुआ तो हम मतलब इंडिया में गवर्नमेंट सीट्स इतनी कम है कि हम प्राइवेट के लिए सोच भी नहीं सकते, क्योंकि उनकी फीस बहुत ज़्यादा है, और भी ज़्यादा है, बहुत ज़्यादा है। जैसे 24 लाख बच्चे हर साल अपेयर करते हैं नीट एग्ज़ाम में, उसमें से 80,000 सीट्स है जो गवर्नमेंट है, तो 23 लाख बच्चों को ना चाहते हुए भी हारना पड़ता ही है। तो उनके लिए प्राइवेट से करने के लिए ऑप्शन बचता ही नहीं है, क्योंकि हर मिडिल क्लास फैमिली 1 करोड़ रुपये अफोर्ड नहीं कर सकती है। तो पैसा आपके जेब से? हाँ। यस सर। आपके फैमिली के जेब से? यस सर। रिस्क आपका? यस सर। डैमेज हुआ तो आपका? यस सर। रिवॉर्ड की बात करते हैं, सक्सेस को डिफाइन करते हैं। यूपीएससी चांसेस क्या है? रियल एक्चुअल चांसेस, इफ आई से टू यू, ठीक है, यू आर अ ब्रिलियंट गर्ल, ब्रिलियंट स्टूडेंट, what do you think your chances of becoming an IAS officer actually are? Sir, no matter how much brilliant a student is, but I think chances are still 1 out of 100. 1 out of 100? Exactly, 0.01%. She's saying IAS officer chances approximately 1 out of 100. What about IIT? What do you think are the chances? IIT में जाने का क्या चांस है? Sir, 16 lakh students are appearing almost for IIT JEE, and if we consider NIT, triple IT. No, IIT, because Okay. you want IAS, you want IIT, you want NEET, doctor. Yes, sir. So IIT, you want to go in there, you want to be an IIT graduate. What are your actual chances? Do you think, what are you actually facing? Sir, if we consider only IIT, then there are 0.1 chances. Good Small IITs. chances. Yes, sir. Low chances, okay? Very low And chances. NEET? सर नीट में 22 लाख बच्चे एग्ज़ाम देते हैं और लगभग 1 लाख बच्चों का सिलेक्शन होता है। 1 लाख से कम ही है, 1 लाख तो मैं बता रहा हूँ ज़्यादा। तो सर ये क्या जिम्मेदारी है वो, ऐसे हम कैसे होगा सर? तो यहाँ पे अप्रोक्सीमेटली 3,000 लोग हैं, अप्रोक्सीमेटली, थोड़े ज़्यादा आ गए हैं, बट हमने 3,000 का कैलकुलेट किया था, ठीक है? 3,000 में से IAS के कितने बनेंगे? 1। 3,000 में से वो जो कोने में एक डॉट है ऊपर, 1 person आउट ऑफ दिस होल फंक्शन, इस पूरे फंक्शन में से
एक व्यक्ति, सिर्फ एक व्यक्ति आईएएस में जा सकता है। यानंतर राहुल गांधींनी काही विद्यार्थ्यांना मंचावरती बोलवलं, त्यांच्याबरोबर काही प्रश्न केले. प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारलं, तुम्ही काय शिकतायत, तुम्हाला शिक्षणामध्ये किती खर्च होतो, शिक्षणासाठी कर्ज काढलंय का, आणि कर्ज काढून शिकणारे विद्यार्थी किती आहेत. जर कर्ज काढून शिकणारे विद्यार्थी असतात तर त्यांच्या कुटुंबावरती आणि विद्यार्थ्यांवरती देखील मानसिक दबाव असतो. सरकारी आणि खाजगी महाविद्यालयामध्ये किती फीज असते याचा देखील उल्लेख झाला. खाजगी महाविद्यालयांची कॉलेजची फी लाखोमध्ये असते, कोटीमध्ये असते. एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर व्हायचं असेल तर खाजगीमधून जवळपास 1 करोड रुपये खर्च होतात. त्यामुळे खाजगीमधून प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलाला डॉक्टर करू शकत नाही. आणि सरकारीमध्ये जागा देखील कमी असतात. म्हणजे ज्या ठिकाणी 3000 विद्यार्थी आहे त्यामधील फक्त 2-3च विद्यार्थी डॉक्टर होतात किंवा IAS अधिकारी होतात. भारतीय शिक्षण व्यवस्था निवड करण्याऐवजी लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रापासून बाहेर ढकलतं. त्यांना वेगळे स्वप्न दाखवलेच जात नाही, वेगळ्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज होत नाही. शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणते नवीन मुद्दे घेतले जात नाहीत. विद्यार्थ्यांना करण्यासारखं भरपूर असतं. कोणी सायंटिस्ट होऊ शकतंय, कोणी फिल्म डायरेक्टर होऊ शकतंय, कोणी लेखक होऊ शकतंय. पण आपल्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, IAS अधिकारी आणि सैन्यदल हे 5 ऑप्शन उपलब्ध करून दिले जातात. या सभेमध्ये राहुल गांधींनी एका कुटुंबाला देखील मंचावरती बोलवलं, त्यांच्याबरोबर संपर्क साधला. नरेश कुमार त्यांनी सांगितलं ते खाजगी क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांची मुलगी UPSCची तयारी करत आहे. घरातील आर्थिक परिस्थिती कठीण आहे तरी देखील पूर्णपणे तडजोड करून मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहे. त्याच वेळेस मुलीचे वडील म्हणाले, जर गरज पडली तर आम्ही स्वतःचं घर विकू, जागा विकू, पण मुलीचं शिक्षणाचा खर्च करू. त्यावरती राहुल गांधी म्हणतात, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी फक्त पालकाची नसती, देशाची असते, देशातील शिक्षण व्यवस्थेची असते. देशाने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून द्यायला हवी, जेणेकरून पालकांवरती आणि विद्यार्थ्यांवरती मानसिक दबाव येणार नाही. पर आज का जो सिस्टम है बहुत गड़बड़ है और मैं चाहता हूँ उसको मजबूत करने के लिए राहुल जी सर जो भी नया कदम उठाना चाहे हम उसके साथ हैं. मगर आप एक बात बताइए जी सर. अप्रोक्सीमेटली उन्होंने हमें बताया अप्रोक्सीमेटली 5 लाख जी सर. 1 साल का. बिल्कुल सर. जी सर. 1 साल का. बिल्कुल. तो आप ये कैसे करेंगे? रियलिटी सच बताइए सर. वैसे तो मेरे पास फाइनेंशियल प्रॉब्लम बहुत ज़्यादा बिग है, पर अगर जो मैंने मेरे दम से मेरा घर बनाया है हो सकता है मैं उसको भी सेल कर दूं, पर मैं मेरा बेटे का सपना साकार करूंगा, ये मेरा दिल से चाहते हैं. जी सर. मगर सच्चाई ये है कि ये जो आप कर्ज लेके काम कर रहे हो ये देश का काम है. देश का काम अपने युवाओं को शिक्षित बनाने का है. आता ही राहुल गांधींची सभा कोणतीही राजकीय नव्हती. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही भव्य सभा भरली होती आणि त्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी देखील मनापासून आपले प्रश्न मांडले. विद्यार्थ्यांना, तरुणांना काय वाटतंय, त्यांना काय व्हायचंय भविष्यामध्ये, त्यांचं स्वप्न काय आहे हे देखील विद्यार्थ्यांनी सांगितलं. म्हणजे या सभेमधून एक दिसून आलं, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फक्त डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, वकील होणं किंवा सैन्य दलामध्ये जाणं हेच ऑप्शन उपलब्ध नाही आहे. विद्यार्थ्यांना बरेच स्वप्न असतात पण त्यावरती कोणी फोकस करत नाही. आणि आज राहुल गांधी यांच्या सभेमधून विद्यार्थ्यांच्या मनामधील सर्व प्रश्न दूर झाले. एवढी चांगली सभा, एवढा चांगला संवाद तरी देखील कोणत्याही मीडिया चॅनलला दाखवले जात नाही अशा बातम्या. आता याच्यामध्ये कुठेही राजकीय वातावरण नव्हतं, कोणताही राजकीय मुद्दा नव्हता. फक्त राहुल गांधी सभा घेत आहेत म्हणून दाखवली जात नाही बातमी. राहुल गांधी आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेला संदर्भ या सर्वांबद्दल आपल्याला काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.